असे 6 प्रधान आहेत महाराज. सुख, कारण, महादेव, प्रस्थ अशा प्रकारचे जे काही 6 वीर आहेत. 6 वीर ज्यांचं संग्रामामध्ये युद्धामध्ये सर्व देव आदी करून ज्यांची भीती बाळगतात ते राजा रावणानं बरोबर घेतलेले आहेत आणि कुबेराबरोबर युद्ध करण्यासाठी तो निघालेला आहे. जयांच्या पुरुषार्था पुढे रावण कोणासी नातुळे जैसे साही ऋतुगाडे आपुले निकाले सोबती. ज्याच्या सामर्थ्यावर राजा रावण कुणाला समजतच नाही महाराज काय असं सामर्थ्य ह्या 6 वीराचं. त्यांच्या सामर्थ्यामुळे रावणाला आतापर्यंत कुणाला काही समजलेलंच नाही महाराज. असे प्रधान आहेत राजा रावणाचे. जशा पद्धतीनं 6 ऋतूत महाराज उन्हाळ्यामध्ये 2, पावसाळ्यामध्ये 2 आणि हिवाळ्यामध्ये 2 6 ऋतू. तशा पद्धतीने ते ऋतू आपण आपल्या काळामध्ये आपण आपला प्रभाव दाखवतो. वसंत ऋतूमध्ये आपला प्रभाव दाखवतो. ग्रीष्म ऋतू आपल्या काळामध्ये आपण आपला प्रभाव दाखवतो. वर्षा ऋतू आपल्या काळामध्ये आपला प्रभाव दाखवतो. होय, वर्षा ऋतू पावसाळ्यामध्ये त्याचा प्रभाव दाखवतो. ग्रीष्म ऋतू उन्हाचा प्रभाव दाखवतो. जशा पद्धतीनं 6 ऋतू आपण आपल्या काळामध्ये जसा आपला प्रभाव दाखवतात त्या पद्धतीने ते वीर जर युद्धाला गेले ना त्यांचा प्रभाव दाखवतात आणि प्रभावानं सगळ्याचा अभाव संपून जातो. असं सामर्थ्य त्या 6 वीरामध्ये आहे आणि त्यांच्या बळावर राजा रावण कुणाला काही समजतच नव्हता. सर्व जग राजा रावणानं जिंकलेलं होतं. अशा प्रकारे तेही साही प्रधान कैसे क्रोधे सृष्टी जाळी आयसे सारिया त्या वेसे नद्या पर्वत उल्लंघिती. नद्या पर्वत उल्लंघिती. 6 वीर महाराज. 6 वीरामध्ये सामर्थ्य कसं सांगितलंय. 6 वीर आयसे सर्व पार्थवी लाळीती आयसे. एवढं सामर्थ्य महाराज. प्रत्यवी जाळण्याचं किंवा प्रत्यवी उचलून पालतं घालण्याचं सामर्थ्य. असे शक्तिशाली सामर्थ्यवान ते वीर आहेत. ते नद्या ओलांडल्या, अरण्य ओलांडले, अनेक मोठमोठे पर्वत ओलांडलेले आहेत आणि ज्या ठिकाणी कुबेर आहे त्या दिशेनं ते राजा रावण आपल्या वीराला घेऊन चाललेला आहे. पुढे पाटणे ग्राम नगरे रंजित वने उपवने घोरे एका होते आती तुरे त्याचा प्रती येते झाले. नगर ओलांडले, गावं ओलांडले, नद्या ओलांडल्या, अरण्य ओलांडले, पठार ओलांडले, मोठमोठे पर्वत ओलांडले आणि ज्या ठिकाणी जो कुबेर आहे का कुबेर कैलासगिरी पर्वतावर कुबेर आहे महाराज. अलकावती नाव त्या भागाला नाव आहे. त्या भागाच्या दिशेने तो आता रावण आपलं पूर्ण सैन्य घेऊन आलेला आहे. आती पापिष्ट रडीचर पावनी कैलास पाटान वेळते झाले अलका नगर ते कुबेर तुती देखिले. नाथमारा सांगतात अति पापिष्ट रजनीचं जन्म रात्रीला सामर्थ्य ज्यांचं वाढतं. ज्यांचं सामर्थ्य रात्रीला वाढतं त्यांना रजनीचर म्हणतात. म्हणजे रात्रीला ज्यांचं सामर्थ्य वाढतं का असे पापिष्ट म्हणून सांगितले. आणि त्या पापिष्टानं ते काय कैलासगिरी जे पर्वत आहे का महादेव ज्या पर्वतावर राहतात त्या पर्वताला पूर्ण वेढा टाकलेला आहे. त्या ठिकाणी कुबेर राज्य करतो आणि दूतानं बघितलं राजा रावणाचं सैन्य. राजा रावण बघितला आणि बघितल्यानंतर काय करताय. दूत मनाती कुबेर बंधू रावण आला करावया युद्धो तेने सानुनी सुहद संबंधो यासियांनी जवळ नये. दूतानं बघितलं राजा रावण माणूस आलेला कशा स्वरूपात आला त्या ताबडतोब लक्षामध्ये येतो. आपल्याबरोबर सोयरीत जमवायला आला का सोयरीत मोडायला आला ते देऊन सांगतो ना. आपल्याबरोबर मैत्री करण्यासाठी आला का दुश्मनी करण्यासाठी आला. आल्याबरोबर माणसाचा चेहरा सांगतो. राजा कुबेराच्या दूताने रावणाचं सैन्य बघितलं. आपल्याबरोबर मैत्री करायला का युद्ध करायला ताबडतोब त्यांच्या चेहऱ्याने सांगितलं. दूत गेले कुबेराकडे आणि सांगू लागले तुझा असणारा भाऊ रावण तुझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी आलेला असं दूताने
श्रवण श्रवण जाणवित लंकनाथ येऊ जाला. ताबडतोब आले आणि सांगू लागलेले, हे राजे, हे कुबेर राजे, तुमचा जो भाऊ आहे का राजा रावण तुमच्याबरोबर युद्ध करण्यासाठी आलेला आहे. मग त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी तयारी करायची आहे आपल्याला. म्हणून येऊन दूत त्या कुबेराला सांगू लागलेले आहे. ऐकून दूताचे वचन कुबेर झाला क्रोधायमान. वेदी म्हणे सैन्याला गुण करा म्हणे संग्राम. दूताचं वचन ऐकलं, कुबेराला राग आलेला आणि कुबेराला आपल्या सैन्याला सांगितलं, रावण युद्ध करण्यासाठी आलेला आहे ना, काही हरकत नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा तयारी करा त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी असं आपल्या सैन्याला सांगितलं. आणि कुबेर निवांत राहिला. महाराज वाटलं रावणाबरोबर युद्ध कशाला आपण करायचं, नालायकाबरोबर आपण कशाला युद्ध करायचं नाही. तो नालायक झाला म्हणून आपण काय नालायक व्हायचं का. सैन्याला सांगून दिलं, तो आलाय ना, त्यासाठी आलाय, युद्ध करण्यासाठी आलेला, मग त्याच्याबरोबर तुम्ही युद्ध करा असं आपल्या सैनिकाला सांगितलं. आणि कुबेर निवांत राहिलेला आहे. ऐकोनी धनेशाची वचनावळी वीर चालिले आतुरबळी. जैसी सागराची नवळी तैसे ते काळी चालिले. कुबेराचं बोलणं ऐकलेलं आहे महाराज सैन्यानं. आणि सैन्याने सुद्धा रावणाच्या सैन्याबरोबर युद्ध करायची तयारी केलेली आहे. पूर्ण सज्ज झालेलं आहे कुबेराचं सैन्य. 4 प्रकारचं सैन्य महाराज, पायदळ, घोडदळ, हातीदळ आणि रथ, 4ही प्रकारचं सैन्य कुबेराच्या सैन्यापतीनं निर्माण केलेलं आहे. जशा पद्धतीने हेलावत होता समुद्र, जसा तिकडं बघा तिकडं समुद्र दिसतो महाराज, त्या पद्धतीने कुबेराचं असलेलं सैन्य तिकडल्या दिशेला कोण फिरत, तिकडल्या दिशेला असताना समुद्र जसा अतंग पसरलेला दिसावा त्या पद्धतीने कुबेराचं सैन्य ते दिसू लागलेलं आहे. आसपी चढले एक वीर एकी पाणले कुंजर. एकी सदिले रणवर पायाचे मोगर धावती. एक घोड्यावर बसून युद्ध करणारा, एक हत्तीवर बसून युद्ध करणारा, एक रथामध्ये बसून युद्ध करणारा आणि एक पायानंच चालत युद्ध करणारे, 4ही प्रकारचं सैन्य सज्ज केलेलं आहे. आणि रावणाचं सैन्य आलेलं आहे. आणि त्या रावणाच्या सैन्यावर युद्ध करण्यासाठी कुबेराचं सैन्य निघालेलं आहे. दोही सैन्य झाली मिळणी जैश्या दोन्ही एक होती पुष्करणी. वर्षती उभयता बाणी वीरशैली लक्ष्मिया. दोन्ही सैन्याची मिळणी झाली. दोन्ही सैन्य एकात एक मिसळलेला आहे. जसा सरस्वती आणि गंगा नदीचा संगम महाराज